नागपूर शहरात अवैध हुक्का पार्लर विरोधात पोलिसांची कारवाई सुरूच आहे। सामाजिक सुरक्षा पथकाने रात्र गस्ती दरम्यान पाचपौली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका हुक्का पार्लरवर छापा टाकलाय। या कारवाईत 3 जणांना ताब्यात घेण्यात आलं असून हुक्का पॉट, फ्लेवर्स आणि इतर साहित्य असा एकूण 31,020 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। नागपूरच्या पाचपौली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सामाजिक सुरक्षा पथकाने हुक्का पार्लरवर कारवाई केली आहे। 20 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12:54 पहाटे 4:30 वाजेपर्यंत ही कारवाई करण्यात आली। सिद्धार्थनगर टेका नाका येथील श्री मंगल डेअरी समोर असलेल्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला। यावेळी ग्राहकांना तंबाखूजन्य हुक्का उपलब्ध करून देत असल्याचं पोलिसांच्या निर्देशनास आलं। या प्रकरणी शाहरुख नसरुल्ला खान, शेख अरमान शेख नासिर आणि मोहम्मद समीर मोहम्मद अन्सारी या तिघांवर कारवाई करण्यात आली आहे। पोलिसांनी घटनास्थळावरून हुक्का पॉट, हुक्का फ्लेवर्स आणि हुक्का पिण्यासाठी वापरलं जाणारं साहित्य जप्त केलंय। जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 31,020 रुपये आहे। तंबाखू उत्पादने अधिनियम 2003 मधील संबंधित कलमांसह भारतीय न्याय संहितेच्या कलम 272 अंतर्गत या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे। जप्त मुद्देमालासह आरोपींना पुढील कारवाईकरिता पाचपौली पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलंय। नागपूर शहरातील अवैध हुक्का पार्लर आणि तंबाखूजन्य पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई सुरू असून पाचपौलीतील या कारवाईत 3 जणांवर कारवाई करत 31,020 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय।